हॅलो पब्लिक, सगळ्यांना माझा मानाचा कडक जय भीम. आणि हा व्लॉग कशाबद्दल आहे, ही तयारी कशाबद्दल आहे हे वेगळं सांगायची गरज नाही आहे, पण तरी मी सांगते. हा व्लॉग आहे 14 एप्रिल म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त. आणि मी मेहंदी काढली आहे कारण माझ्यासाठी हा दिवस खूप जास्त इम्पॉर्टंट असतो. आणि पूर्ण वर्षभरात मी एका दिवसाची वाट बघत असते, ती म्हणजे 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती. त्यानंतर आम्ही नाशिक रोडला गेलो. हा रात्री 12चा सीन आहे की जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बुद्धवंदना, सार्वजनिक बुद्धवंदना म्हणून मानवंदना दिली जाते. त्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी होते. तो एक जल्लोष साजरा केला जातो, कारण त्यांनी जे आमच्यासाठी केलं आहे, आमच्यासाठी म्हणण्यापेक्षा अनेक लाखो करोडो त्या लोकांसाठी त्यांनी जे केलं आहे ते आत्तापर्यंत कोणीच करू शकलेलं नाही आहे. आणि माझ्या घरातसुद्धा अशी पूजा मांडून छोटंसं डेकोरेशन करून त्यांना मानवंदना दिली जाते. अर्थात पुरणपोळीचा स्वयंपाक असतो घरामध्ये. आणि हे राजगृह आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दादर या ठिकाणी माता रमाईसाठी बांधलेलं घर. आणि नक्की विजिट करा, खूप छान आहे. त्यानंतर अशा प्रकारे आतिषबाजी करून मानवंदना दिली जाते नाशिक रोड ह्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. अर्थात त्यांची 134वी जयंती होती. आणि ही जयंती फक्त तुम्ही ह्या व्लॉगमध्ये बघून अनुभव नाही करू शकत. एकदा कधीतरी नाशिक रोडला व्हिजिट करा 14 एप्रिल या रोजी. सो तुम्हाला कळेल की नेमकं काय घडत असतं जयंतीनिमित्त. खूप सुंदर दिवस असतो. काही गोष्टी बाजूला ठेवून, जे काय मतभेद असतात, काहीतरी असतं आपल्या मनात, वॉटेवर ते सगळं साईडला ठेवून फक्त एकदा येऊन बघायला काहीच हरकत नसते की नेमकं काय होतं जयंतीमध्ये, काय नेमकं सेलिब्रेशन केलं जातं. त्यानंतर मी आणि माझी मम्मीच होतो, त्याच्यामुळे आम्ही जास्त वेळ तिथे थांबलो नाही. कारण मागच्या वर्षी माझी पूर्ण फॅमिली होती सोबत. ह्या वर्षी आम्ही दोघी होतो. 2 भाऊ होते जे दुसरीकडे होते त्यांच्या मित्रांसोबत. सो आम्ही लगेच घरी निघालो आणि एका ठिकाणी थांबलो. तिथे ह्या साऱ्या फ्रेम्स होत्या आणि काही पुस्तकं होती. सो आम्ही काही पुस्तकंसुद्धा विकत घेतली आहे. त्यानंतर उसाचा रस पिला. मला दाबेली खायची होती, दाबेली खाल्ली. आणि ज्या लोकांचं असं म्हणणं आहे की बाबासाहेबांची जयंती नाचून नाही वाचून गाजवा, तर येस, आम्ही वाचूनही गाजवतो आणि नाचूनही गाजवतो. वर्षातला एक दिवस असतो जो नाचून आणि वाचून दोन्ही आम्ही गाजवतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.